ओम सतनमो जय आदेश गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजी गुरु गोरखनाथ बाबा को आदेश नवनाथ 84 डोग आदेश लक्ष्मीरंजन आदेश। नाथ संप्रदायावरती बनलेल्या या विशेष भागामध्ये प्रथम तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। पहा, आजच्या भागामध्ये दिली जाणारी जी माहिती आहे ती अनेक जणांना अनपेक्षित असेल, काही जणांना माहिती असू शकते, काही जणांना नवीन असू शकते। त्यामुळे जी माहिती याच्या विषयामध्ये खास करून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, ही संपूर्णपणे पाण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। नाथ संप्रदाय किंवा नवनाथांबद्दल बोलताना आपल्या वर्तमान स्थितीमध्ये असलेले जे पुरावे, ज्याला आम्ही ग्रंथ म्हणतो, मग याला आधारभूत इवन काही ग्रंथ जे आपल्या वर्तमान स्थितीमध्ये पाहायला मिळत नाहीत, परंतु योगी यांच्या मठामध्ये किंवा योगी यांच्या आश्रमांमध्ये असे काही ग्रंथ आहेत जे स्वतः आम्ही सुद्धा वाचलेले आहेत, जे प्रकाशित आजपर्यंत कधी झालेले नाही आहेत। त्या माहितीच्या आधारे त्याला अनुसरून, शिवाय गुरु शिष्य प्रणालीमध्ये आमच्या गुरूंकडनं जे काही ज्ञान आम्हाला प्राप्त झाले त्या गोष्टींना अनुसरून इवन मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। या मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाला अनुसरून याच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। मुळामध्ये संप्रदाय हे आधी काय आहे ते समजून घ्या। ज्या अनुषंगाने दत्त महाराजांना पूजणारे हे दत्त संप्रदायामध्ये मोडतात किंवा त्यांना आपण म्हणतो की ते दत्त संप्रदायामध्ये आहेत। भगवान महादेवांना पूजित करणारे किंवा त्यांचे पूजन करणारे शैव संप्रदाय, तर देवीची पूजा करणारे यांना आपण शाक्त संप्रदाय या नावाने संबोधतो। थोडक्यामध्ये प्रत्येक साधक हा कोणत्या ना कोणत्या पंथाशी किंवा शाखेशी हा निश्चितपणे जोडला गेलेला आहे। त्याच अनुषंगाने वारकरी संप्रदाय, ज्यांना वैष्णव संप्रदाय किंवा वैष्णव पंथसुद्धा आपण या अनुषंगाने ओळखतो। त्याच अनुषंगाने नाथ संप्रदाय म्हणजे नवनाथांची पूजा करणारे किंवा नाथ योगी यांना आम्ही नाथ सांप्रदायिक किंवा नाथ संप्रदायांच्या अंडरमध्ये येणारे योगी, साधू किंवा नाथ योगी असं याच्यामध्ये आपण म्हणतो। मुळात नाथ संप्रदाय हा अतिप्राचीन असा अवधूत आणि योगी यांचा संप्रदाय हा मानला गेलेला आहे। अवधूत या शब्दाचा अर्थ जर आपण खऱ्या अर्थी पाहायला गेलं तर ज्याला कशाचाही लोभ हा राहिलेला नाही आहे, ज्याच्याकडे सर्व असूनही तो विरक्त आहे, त्याला आम्ही अवधूत म्हणतो। योगी खास करून जे आपल्या तपाच्या सामर्थ्यावरती किंवा जे जीव आहे त्या जीवामध्येच आत्मा आहे, ज्याला आम्ही जीवात्मा म्हणतो, तोच परमेश्वराचा आत्मा आहे, याला मानणारा वर्ग यांना आम्ही योगी म्हणतो। त्यामुळे योगी आणि अवधूतांचा एकत्रित असलेला समन्वय म्हणजे हा नाथ संप्रदाय आहे। नाथ संप्रदायांचे जनक किंवा नाथ संप्रदायांचे खऱ्या अर्थी उगमस्थान जर म्हटले तर सर्वप्रथम येतात ते आदिनाथ, ज्यांना आम्ही भगवान शिवशंकर म्हणतो। नाथ संप्रदायांचा प्रथम नाथ हा आदिनाथ आहेत। आदिनाथ बरोबर उदयनाथ यांचं सुद्धा नाव हे नाथ संप्रदायामध्ये दुसऱ्या स्थानकावरती येते। उदयनाथ ज्यांना आम्ही माता पार्वती या नावाने संबोधतो। याच्यानंतर संतोषनाथ, ज्या अनुषंगाने विष्णू येतात, किंवा सत्यनाथ येतात, गजबेली गजगंधडनाथ म्हणजे गणपती बाप्पा येतात, चौरंगीनाथ येतात, मत्स्येंद्रनाथ येतात, गोरक्षनाथ येतात, भरथरीनाथ येतात। या अनुषंगाने नवनाथांमध्ये नाथ योगी हे पुढे परंपरागत चालत आलेले आहेत। या संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मुख्य हे नवनाथ म्हणजे हे नवयोगी हे प्रमुख मानले गेलेले आहेत। या नवयोगींपासून किंवा या नवनाथांपासून जे 84 झाले ते सिद्ध आहेत, ज्यांना आम्ही सिद्ध 84 म्हणतो। यांचा अंक हा 84 आहे आणि या 84 सिद्धांपासून अनंत असे सिद्ध तयार झाले, ज्यांना अनंत कोटी सिद्ध असे सुद्धा म्हटले जातात। त्यामुळे समूळ जर पाहिलं तर ज्याची वृक्षवेल किंवा मुहूर्तमेढ हे जर कुठे असेल तर ते आहे भगवान शंभूपासूनच, जे आदिनाथ आहेत। आणि नवनाथातील सर्वात प्रमुख नाथ येतात ते गुरु मत्स्येंद्रनाथ महाराज, ज्यांच्यापासून खऱ्या अर्थी पंथाची ही रचना झाली, ज्यांच्यापासून पंथ हा वाढीला लागला। याच मत्स्येंद्रनाथांचे जे शिष्य आहेत ते येतात सद्गुरू गोरखनाथ। सद्गुरू गोरखनाथ म्हणजे शंभूजती गुरु गोरखनाथ म्हणतात। मुळामध्ये शंभूजती याचा अर्थ काय आहे ते आधी समजून घ्या। हे बालरूपी आहेत, शंभूरूपी आहेत। गोरखनाथांचं वर्णन अनेक ग्रंथांमध्ये हे एका लहान मुला एवढे आलेले आहे किंवा लहान मुलाप्रमाणे आलेले आहे। अगदी वयात आलेला 12-13 वर्षाचा जो मुलगा आहे, जो अगदी यंग एज आहे, असं रूप, असं वर्णन हे गोरखनाथांनी धारण केलेलं आहे। गोरखनाथ महाराजांचे 3 नेत्रसुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहेत। अनेक अवधूत, अनेक योगी ज्यांना प्रत्यक्षकार हा गोरखनाथांचा आहे, त्यांनी गुरु गोरखनाथांना बालरूपामध्ये 3 नेत्रधारी या स्वरूपामध्ये पाहिलेला आहे, ज्यांचा एक नेत्र हा
सूर्य, एक नेत्र हा चंद्र, तर तिसरा नेत्र हा भूमध्यमध्ये शिवाचे प्रतीक किंवा भगवान महादेवाचा द्योतक हा मानले गेलेला आहे. जे शंभूजती म्हणजे बालरूपी आहेत ते सद्गुरू गोरखनाथ महाराज आहेत. सद्गुरू गोरखनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये वर्णन करताना सद्गुरू गोरखनाथ महाराज हे गुरु मत्स्येंद्रनाथ महाराज जे साक्षात नारायण आहेत, या नारायणांना शिरोधारी हे स्वतःचे गुरु मानतात, स्वतःचे गुरु या रूपाने धारण करतात. ज्याप्रमाणे आपल्या परिवाराचा मुख्य पुरुष असतो, जो सर्वांना प्रेमाने किंवा काळजी यांची संपूर्णपणे चिंता करणारा किंवा परिवाराचा एकोपा ठेवणारा किंवा ज्याला आपण म्हणू परिवाराचे सर्व हट्ट पुरवणारा, मग मुलगा असेल, नातू असेल, ह्या सर्वांचा जो नात असतो, ज्याला आपण आजोबा म्हणू, कोणी पंजोबा म्हणू, असेच या मत्स्येंद्रनाथ महाराजांना नाथ संप्रदायामध्ये दादा गुरु असे म्हणतात. कारण दादा गुरु म्हणजे साक्षात मत्स्येंद्रनाथ महाराज. हे मत्स्येंद्रनाथ महाराज हे संपूर्ण परिवाराचे जनक आहेत. मग त्यांचे जे शिष्य आहेत, सद्गुरू गोरखनाथ महाराज असतील, गोरक्षनाथ महाराजांचे जे गुरुबंधू आहेत, मग जालिंद्रनाथ महाराज असतील, यांच्यापासून उत्पन्न शिष्य जे आहेत कानिफनाथ महाराज असतील, त्यांच्याखाली जे 84 सिद्ध आणि 84 सिद्धांच्या खाली जे अनंत कोटी सिद्ध आहेत, ह्या सर्वांचे जे मुख्य प्रेरणास्त्रोत आहे किंवा ह्या सर्वांच्या वरती जे सर्वप्रथम असतात ते मत्स्येंद्रनाथ महाराज आहेत. त्यामुळे मत्स्येंद्रनाथ महाराज हे प्रेमळ, काळजी वाहणारे किंवा ज्याला आपण म्हणू प्रत्येक नाथ संप्रदायातल्या भक्ताचं, नाथ संप्रदायातल्या प्रत्येक नाथ योगीचा हट्ट पुरवणारे हे मत्स्येंद्रनाथ महाराज आहेत. आणि मत्स्येंद्रनाथ महाराज हे इतके प्रेमळ, इतके कनवाळू आहेत, ज्याला थोडक्यामध्ये मी तर म्हणेल की जशी वत्स आणि वत्साची गाय असते किंवा पारसाची गाय असते, जसं पारसू एखाद्या गाईला दूध पीत असते, ती गाय प्रेमाने त्याला कुरवाळते, प्रेमाने त्याला चाटते, त्या अनुषंगाने मत्स्येंद्रनाथ महाराज हे प्रत्येक नाथ संप्रदायातल्या भक्तावरती, प्रत्येक नाथ संप्रदायातल्या शिष्यावरती, नाथयोगियांवरती हे प्रेमाचा वर्षाव करणारे दैवत हे मत्स्येंद्रनाथ महाराज आहेत. यांच्या प्रेमाचा ठाव हा कधीही कुणाला लागलेला नाही आहे. मोठमोठे राजा, सम्राट, चक्रवर्ती राजासुद्धा मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या शिष्यत्वामध्ये आले, सामान्य व्यक्तीपासूनच चक्रवर्ती सम्राट राजांपर्यंत. किंवा ज्याला आपण म्हणू की प्रेमाचा जो उगम स्रोत आहे किंवा प्रेमाची जी कनवाळू भावना आहे ही मत्स्येंद्रनाथांची आहे. एखाद्या व्यक्ती किंवा आपल्याच घरातला सदस्य जरी चुकला किंवा आपल्याच घरातला सदस्य एखादा वेगळ्या रीतीने वागला तर त्याला समजून सांगायचं कार्य जसं एखाद्या घरातला प्रेमळ किंवा जाणकार व्यक्ती करतो, अशी भूमिका साक्षात मत्स्येंद्रनाथ महाराज ठेवतात. त्यामुळे मत्स्येंद्रनाथ महाराज हे कनवाळू गाई किंवा ज्याला आपण म्हणू प्रेमळ आई आहे, ते आमचे मत्स्येंद्रनाथ माऊली आहे. यांचे शिष्य सद्गुरू गोरखनाथ महाराज. गोरखनाथ महाराज हे स्वयंभू आहेत, स्वयं निर्मित आहेत आणि स्वयं अवतारितसुद्धा आहेत. गोरक्षनाथ महाराजांचं वर्णन शास्त्रामध्ये किंवा जिथे प्रकाशित न झालेल्या ग्रंथांमध्ये, जे नाथ संप्रदायांच्या कुटीमध्ये, आश्रमांमध्ये आम्ही स्वतःही पाहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये गोरखनाथ महाराज हे प्रकट होतात. हे अनादि योनी आहेत. इवन सर्व नाथ हे अयोनी संभव आहेत. त्यांना कोणत्याही पद्धतीचा जन्म किंवा जरा किंवा मृत्यू हा नाही आहे. ते स्वयंसिद्ध आहेत, ते संजीवन आहेत. त्याच अनुषंगाने गुरु गोरखनाथ महाराज हे स्वयंसिद्ध असून ते 4 युगांमध्ये प्रवर्तक, 4 युगांमध्ये प्रकट झालेले आहेत. आता हे 4 युगामध्ये गुरु गोरखनाथ महाराज कुठे कुठे प्रकट झाले, कोणत्या युगामध्ये कोणत्या नामारूपाने प्रकट झाले ते समजून घेतलं पाहिजे. गोरक्षनाथ महाराज सत्ययुगामध्ये पंजाब प्रांतातील पेशावर या भागामध्ये सतयुगामध्ये प्रकट होतात. याच्यानंतर त्रेतायुगामध्ये गोरक्षनाथ हे गोरखपूरमध्ये प्रकट होतात. द्वापर युगामध्ये द्वारकेमध्ये हे हरबुज या ठिकाणी सुद्धा प्रकट झालेले वर्णन आम्हाला शास्त्रामध्ये सापडते. तर वर्तमानातील कलियुगामध्ये गोरक्षनाथ महाराज हे काठियावाडीमध्ये गोरक्षमणी या ठिकाणी प्रकट झालेले वर्णन आपल्याला पाहायला मिळालेले आहे. मग याच्यातनं आम्ही बोध काय घेत आहोत की प्रत्येक युगामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराज हे स्वयंरूपाने किंवा स्वयंभूप्रमाणे किंवा स्वयंभूपणे प्रकट झालेले आहेत. ते स्वतः अवतरणं किंवा ज्याला आपण म्हणून ते अवतरित होत आहेत. ज्या अनुषंगाने दत्त महाराजांची फेरी किंवा दत्त महाराज हे अवधूत मानले जातात, जे अमर मानले जातात, त्याच अनुषंगाने गुरु गोरक्षनाथ महाराजसुद्धा प्रत्येक युगामध्ये हे प्रकट होत आलेले आहेत. त्यामुळे हे अयोनी संभव असून यांना कोणत्याही पद्धतीची जरा असेल किंवा वय असेल किंवा मृत्यू असेल, हे त्याच्या पुढे गेलेले सिद्ध योगीतले प्रणालीतले किंवा ज्याला आपण म्हणू जे सिद्धाहुनी महासिद्ध असे गुरु गोरक्षनाथ महाराज हे मानले जातात. गुरु गोरखनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर बरेचसे ग्रंथ त्यांच्यामध्ये वर्णन किंवा माहिती येते, परंतु सिद्ध सिद्धांत पद्धती
किंवा गोरक्ष संहिता याच्यामध्ये सद्गुरू गोरखनाथांचे संस्कृतमध्ये आज हे आपल्याला काव्य किंवा त्यांनी समाजाला प्रबोधन देणारे महाकाव्य हे आपल्याला निश्चितपणे दिशा देणारे आणि गती देणारेसुद्धा पाहायला मिळतात. त्यामुळे नवनाथांचं जे वर्णन आहे हे महाराष्ट्राप्रमाणे, उत्तर भारताप्रमाणे, नेपाळ प्रांताप्रमाणे जरी वेगवेगळे येत असेल, महाराष्ट्रामध्ये नवनाथांची संख्या 9 आहे, उत्तर भारतामध्ये सुद्धा 9 आहे, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, इथे सुद्धा सिद्धनाथांची संख्या म्हणजे नवनाथांची संख्या ही 9च आलेली आहे. याच्यामध्ये खासियत म्हणजे भलेही नवनाथांमधले काही नाथ हे वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध होत आहेत. थोडक्यामध्ये जे उत्तर भारतामध्ये जे नावं लागतात ते महाराष्ट्रातले काही नाथांची नावं बदललेली दिसतात. इवन श्रीलंकेमध्ये तर नावं हे सुद्धा अनेक ठिकाणी बदललेले आहेत. नेपाळ प्रांतामध्ये सुद्धा नाव हे बदललेले आहेत. परंतु सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, भरथरी आणि चौरंगीनाथ महाराज यांचे नाव शक्यतो तिथे बदललेले दिसत नाहीत. खास करून गोरखनाथ महाराज आणि मत्स्येंद्रनाथ महाराज यांचे जे नाव आहेत ते संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये याच नावाने संबोधले गेलेले आहेत. त्यामुळे खास करून गोरक्षनाथांची कृपा ही नेपाळ प्रांतावरची सुद्धा विशेष रूपाने राहिलेली आहे. कारण नेपाळ प्रांतामध्ये जे वरदान गुरु गोरखनाथांनी दिलेलं आहे, तिथले राजे, होऊन गेलेले महाराजे यांनासुद्धा जो वरदहस्त गुरु गोरक्षनाथांनी दिला त्याचंच हे प्रतीक आहे, जो आजपर्यंत नेपाळ प्रांत हा कोणालाही जिंकता आलेला नाही आहे किंवा नेपाळ प्रांतावरती कोणत्याही आक्रमण जरी झाले, परंतु नेपाळ एकमात्र असा प्रांत राहिलेला आहे जो आजपर्यंत कोणालाही काबीज करता आला नाही किंवा त्याच्यावरती वर्चस्व हे कोणत्याही प्रशासकाने आणि राजाने केलेलं नाही आहे. जे राजे, जी गादी चालत आली आहे नेपाळ प्रांताची, त्या गादीवरतीच गुरु गोरखनाथ महाराजांचा हात हा सढळ रूपाने आहे. त्यामुळे नेपाळ प्रांताची जी करन्सी आहे किंवा नेपाळ प्रांताचं जे ज्याला आपण म्हणून चलन आहे, पैसे आहेत, नोट आहेत, त्याच्यावरती सुद्धा गुरु गोरखनाथ महाराजांचे पगचिन्ह, इवन त्यांचं छायाचित्रसुद्धा आजही उमटलेले आपल्याला दिसते. आणि याचंच हे प्रतीक आहे की नाथ संप्रदायामध्ये जे गोरक्षनाथांची कृपा प्राप्त असलेला जो नेपाळ प्रांत आहे, तिथले जे नेपाळी वर्ग आहेत ते स्वतःला गोरखा या नावाने अभिमानाने संबोधून घेतात. कारण ते स्वतः गोरक्षनाथांचे आम्ही आहोत असे संपूर्ण जगाला सांगतात. खास करून गोरखनाथ महाराजांच्या ज्या शिकवणी दिल्या गेल्या किंवा जे गुरु शिष्य प्रणाली परंपरा गोरखनाथांपासून चालली गेली, याच्यामध्ये पंचमहागुरू हे मुख्य मानले गेले. मग हे पंचमहागुरू गुरु गोरखनाथ महाराजांचे जे पंथ चालतात त्याच्यामध्ये सुद्धा हे येतात. आणि याचं वर्गीकरण खास करून नेपाळ या प्रांतामध्ये आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळते. इव्हन उत्तर भारतामध्ये सुद्धा पंचमहागुरूला वर्णन किंवा मुख्यत्वे प्राप्त हे निश्चितपणे आहे. पंचगुरूमध्ये सर्वात प्रथम येतात ते छोटी महागुरू, त्याच्यानंतर येतात चिरा महागुरू, त्याच्यानंतर येतात भस्मी महागुरू, त्याच्यानंतर येतात उपदेशी गुरु आणि 5वे येतात लंगोटी गुरु. असे हे पंचगुरू या खास करून नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरखनाथच्या प्रणालीमध्ये हे मांडले गेलेले आहेत. तुम्हाला ऐकून हे विशेष वाटेल की नाथ संप्रदायामध्ये जी कर्णछेदन किंवा ज्याला आम्ही चिरा ही प्रथा म्हणतो, ही सुद्धा सद्गुरू गोरखनाथ महाराजांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे सद्गुरू गोरखनाथ महाराजांच्याच कृपाशीर्वादाने आणि त्याच्यापासूनच ही चिरा किंवा कर्णछेदन विधी ही खऱ्या अर्थी मान्य झाली किंवा पुढे ती कालांतराने चालवत गेलेली आहे. चिरा पाडण्याआधी थोडक्यामध्ये जे गुरु त्यांच्या शिष्याची परीक्षा पाहतात, त्या अनुषंगाने ज्यावेळेस शिष्य हा एखाद्या परीक्षेला पात्र होतो, परंतु कालांतराने ज्यावेळेस त्यांच्या गुरूंची सद्गुरूंची कृपा एका शिष्यावरती होते, शिष्य त्याला पात्र ठरतो, त्याची पूजा भक्ती नाथ धर्माचे किंवा नाथ संप्रदायाचे नियम ज्या अनुषंगाने तो फॉलो करत असेल तर त्याचा कर्णछेदनवीर किंवा चिरा हा त्याच्या कानाला दिला जातो. तेव्हा तो खऱ्या अर्थी नाथ योगी होण्यामध्ये सुरुवात होतो. आणि असा नाथ योगी जो नाथ संप्रदायाला गुरु मत्स्येंद्रनाथांना, गोरक्षनाथांना, नवनाथांना त्यांच्या संप्रदायामध्ये म्हणजे हा साधूपासून योगी होण्याची जी त्याची क्रिया सुरुवात होते, असा प्रत्येक नाथ योगी हा पावलोपावली त्याच्या मुखातनं वेदोद्गार हे बाहेर पडतात. शास्त्रसंमत गोष्टी त्याच्या मुखातून सदैव बाहेर पडतात. त्याचा प्रत्येक पाऊल हा किंवा ज्याला आपण म्हणू तीर्थस्थळी अशा अनुषंगाने हा पाडायला सुरुवात होते. त्याच्या प्रत्येक कामण्यातनं मोक्षप्राप्तीची अभिलाषा त्याच्या अंगामध्ये दिसून यायला सुरुवात होते. सर्व असून येतो सर्व विरक्त असण्याची भूमिका त्याच्या अंगी किंवा कठोरताही यायला निर्माण होते. एक वैराग्य उत्पन्न निर्माण होते. त्यामुळे एका हातामध्ये त्याग आणि दुसऱ्या हातामध्ये भोग असूनसुद्धा हा सर्व विरक्त असणारा जो खऱ्या अर्थी साधक बनतो आणि या साधकांपासून योगी आणि योगीच्या पुढे जाऊन बनतो तो अवधूत, हा नाथ संप्रदायामधला शिष्य आणि शिष्यापासून गुरुपर्यंत होणारा हा प्रवास आहे. प्रत्येक नाथ योगी हा ज्यावेळेस दुसरा नाथ योगी हा एकमेकांच्या समोर येतो त्यावेळेस तुम्ही पाहिला असेल तो एकमेकांना अनुसरून आदेश किंवा अलक्ष आदेश या नावाने संबोधतो.
प्रणाम करतो. हा आदेश म्हणजेच अलक्ष या शब्दाचा प्रणव असून तो परमपुरुष मानला गेलेला आहे. सिद्ध सिद्धांती पद्धतीमध्ये खूप सुंदर अर्थ किंवा याची प्रचिती खास करून या आदेश या शब्दाची आलेली आहे. सद्गुरू गोरखनाथ महाराजांच्या सिद्ध सिद्धांती पद्धतीनुसार त्याची प्रचिती अशी येत आहे. आत्मेती परमात्मेती जीवात्मेती विचारणे त्रयाणमेके संभूत आदेश किवीत आदेश इति रत्वानी सर्वग्रंथ पाहाम यो योगिनी प्रतिवेद सायात आत्मा महेश्वरम. जय सद्गुरू गोरखनाथ. या उक्तीनुसार पंक्तीनुसार आदेश या शब्दाचा अर्थ सद्गुरू गोरखनाथ सांगतात. आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देवात्मा किंवा परमात्मा, आणि श याचा अर्थ शरीरातील आत्मा. ह्या सुरुवात शरीराच्या आत्म्यापासून देवात्मा परमात्मा याच्यामध्ये विलीन होण्यामध्ये, आणि हा विलीनता ज्याला आपण म्हणू हा एकात्मता जी संभवता जी एकरूपता होईपर्यंत जो नाद किंवा ब्रह्म उत्पन्न होतो. शेवटी सर्व नाद हे एका नादामध्ये ब्रह्मतत्वामध्येच लीन होतात. संपूर्ण पृथ्वीसुद्धा ही एका नादामध्ये किंवा नादापासून उत्पन्न ब्रह्मनादामध्ये अवतरित आहे किंवा उत्पन्न आहे असं सुद्धा वर्णन याच्यामध्ये सापडते. त्यामुळे हा एक पूर्ण पद्धतीचा जो नाद आहे याला ब्रह्मनाद असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये याची प्रचिती ही निश्चितपणे एका सिद्ध नाद योग्याला येत राहते. कारण मुळामध्ये कोणताही नाद साधक हा सिद्ध नाही आहे. तो सिद्ध त्याच्या साधनेच्या जोरावरती त्यांनी आचरण केलेल्या नाद संप्रदायाच्या शिकवणीवरती गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच होतो. ज्या अनुषंगाने दुसरी माहिती सुद्धा आपण किंवा तुम्हाला असणं तितकेच महत्त्वाचं आहे की ज्या वैष्णवांचा किंवा वैष्णव संप्रदायांचं गोत्र हे प्रत्येक वैष्णव हे अच्युत या नावाने सांगतात. म्हणजे विष्णुगणांना अच्युत हे गोत्र लागू होते. तर शिवसंप्रदायामध्ये अज किंवा सांख्यायान या नावाने शिवामध्ये किंवा शिवसंप्रदायामध्ये शिवपंथामध्ये गोत्र हे वर्णित आहे. त्याच अनुषंगाने नाथ संप्रदायाचं कार्यार्थीचं गोत्र पाहिलं तर आम्ही निरंजन हे गोत्र यामध्ये धारण करतो. पूर्वीच्या काळी जर विचार केला तर नाथ संप्रदायाच्या पुरातन काळामध्ये या 30 शाखा असायच्या. ह्या 30 शाखा कालांतराने याच्यामध्ये भेद उत्पन्न होत गेले आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थी 2 मुख्य शाखा या वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आम्ही अवधूत भेग या नावे ओळखतो. त्याच अनुषंगाने जे पूर्वी 30 पंथ नाथ संप्रदायामध्ये हे वर्णित असायचे, परंतु वर्तमान स्थितीमध्ये एकच अभय पंथ, या एक अभय पंथापासून 2 पंथ ज्याच्यामध्ये 12 हे गोरक्षनाथांचे आणि 18 हे महादेवांचे मान्य झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला 12-18 के पंथी असे सुद्धा उद्गार पाहायला मिळतात किंवा असे वाक्यसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जे खास करून नाथ संप्रदायाशी जोडले गेलेले आहेत. यातले 12 पंथी हे गोरक्षनाथांचे असून 18 पंथ हे साक्षात आदिनाथ म्हणजे शंभू महादेवांचे आहेत. आणि याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की प्रत्येक पंथाचे मग हे 12 पंथामध्ये असेल 18 पंथामध्ये असेल, प्रत्येक पंथाचे ज्याला आपण म्हणू की या संपूर्ण पृथ्वीतलावरती अवश्यपणे एखादे का होईना हे मुख्यालय आहे किंवा त्याची मुख्य असलेली शाखा एखाद्या ठिकाणीही वसित आहे या संपूर्ण पृथ्वीवरती. अशा या 18 असेल किंवा 12 असेल, या सर्व 12च्या 12 किंवा 18च्या 18 पंथांच्या सुद्धा मुख्य शाखा या निश्चितपणे या स्थावर आहेत. त्यामुळे प्रत्येक नाथयोगी हा त्याची ओळख सांगताना किंवा तो कोणत्या आखाड्याशी असेल किंवा कोणत्या पंथाशी आहे हे अवश्यपणे सांगेल. आमच्या स्वतःच्या बाबतीमध्ये विचारला तर आम्ही रामनाथी आहोत. हा रामनाथी पंथ हा साक्षात शंभूपासून उत्पन्न, म्हणजेच भगवान महादेवांच्या 18 शाखेमधला किंवा 18 पंथामधला हा रामनाथी सुद्धा पंथ याच्यामध्ये येतो. याच नाथ कृपेमुळे किंवा ज्या अर्थी आपण गोरक्ष संहितामध्ये सुद्धा किंवा ज्ञान गोधडी ह्या ग्रंथांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी नाथांचे वर्णन, नाथांचे रूपरेखा किंवा नाथांचे कार्य हे वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्याला संबोधताना दिसतात. परंतु निश्चितपणे जो खऱ्या अर्थी योगाचा प्रचार आणि प्रसार आहे हा गोरक्षनाथांपासून उत्पन्न आहे किंवा योगाचा प्रचार करण्यासाठी गोरखनाथ महाराजांनी प्रत्येक योगामध्ये अवतार घेतला आणि योगाचे ज्ञान किंवा ज्याला आपण म्हणू योगापासून निर्मित असलेले जे खऱ्या अर्थी ज्ञान आहे, योगा किंवा योग साधनेचा जो प्रचार आहे हा गुरु गोरखनाथ महाराजांपासून समोर आलेला आहे किंवा त्यांच्यापासून खऱ्या अर्थी त्याची सुरुवात किंवा त्याची तो प्रचार वाढायला सुरुवात ही गोरखनाथांपासून झाली. इवन नाथ संप्रदायामध्ये वीर बजरंगबली म्हणजे हनुमंतरायासुद्धा वीर बंकनाथ या नावाने गुरु गोरखनाथ महाराजांना गुरु करतात आणि गुरु गोरक्षनाथांना गुरुस्थानी ठेवून स्वतः हनुमंतराया त्यांच्या समोर बसून योग मार्गाची क्रिया आरंभ करतात किंवा ते शिकून घेतात.
हे सुद्धा खासियत आपल्या नाथ संप्रदायाची आहे. त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये बजरंगबलीसुद्धा वीर बंकनाथ ही उपाधी साक्षात गुरु गोरखनाथ महाराज देतात. नाथ संप्रदायाची जी शिकवण दिली गेली किंवा नाथ संप्रदायामध्ये जे योगी हे योगी तत्त्व अंगीकारण्यासाठी किंवा साधकापासून योगी बनण्याची जी सीमा आहे, जे तप आहे, जो प्रवास आहे, हा कठीण मानला आहे आणि तेवढी कठीणतासुद्धा आहे. कारण ज्या अर्थावरती नाथ संप्रदायाची शिकवण हे गुरु शिष्य प्रणालीमध्ये दिली जाते, जेवढी तत्परता, नाथांप्रती असलेली आसक्ती, भक्ती, नाथांप्रती असलेली करुणा, हा खऱ्या अर्थी साधक हा योगी बनत असताना संपूर्णपणे स्वतःला विसरून विरक्त होऊन हा फक्त आणि फक्त नाथांप्रती एकमतता ठेवून किंवा नाथांप्रती खऱ्या अर्थी श्रद्धा ठेवूनच तो त्याचा दिनचर्या किंवा त्याचं मार्गक्रमण हा करत असतो. कोणतीही गोष्ट करताना, कोणतंही कार्य करताना, कोणतीही कृती करताना माझा नाथ हा मला पाहत आहे, ही भावना, हे धोरण हे खऱ्या अर्थी नाथ योग्यांच्या अंगी असते. त्यामुळे कधीही आपल्या हातून, आपल्या मुखातून, आपल्या वाणीतून, आपल्या कार्यातनं कोणतंही पाप घडू नये यासाठी प्रत्येक नाथ साधक, नाथ योगी हा सावध असतो. आणि ही सावधताच असते जी एका नाथ योगीला नाथांची कृपादृष्टी किंवा नाथांना समक्ष येण्याची वेळ खूप लवकर साध्य करून देते. कारण शेवटी नाथांना प्राप्ती करायची असेल, नाथांची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर ज्या अर्थी आपलं आचरण आहे, आपलं विचरण आहे, हे सदा सर्वदा पवित्र असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या अर्थी एखादा नाथ योगी प्रत्येक पावलावरती तीर्थस्थळाची निर्मिती करत असेल, त्याच्या वाणीतनं समाजाचं कल्याण होत असेल, प्रत्येक आसक्त झालेला, प्रत्येक व्यक्तिरेखा चुकीच्या मार्गाला लागलेला जर तो चांगल्या मार्गावरती येत असेल तर कुठेतरी त्या नाथ योग्याच्या मागेसुद्धा ही नाथांचीच कृपा असते. आणि नाथांच्या कृपेशिवाय कोणताही नाथयोगी हा त्या पदावरती, त्या श्रेणीवरती सुद्धा पोहोचू शकत नाही. कारण जर त्या व्यक्तीला नाथांनी वरदहस्त त्याच्यावरती ठेवून जर त्याला पुढे पादक्रांत करण्यासाठी पाठवलं असेल, त्याला पुढे विचरण करण्यासाठी पाठवलं असेल तर निश्चितपणे असा नाथयोगी हा समाजाच्या कल्याणाचंच कार्य करतो. आणि हे कार्य करून घेण्याची ताकद, ते बळ हे स्वतः नाथ महाराज देतात. त्यामुळे नाथ संप्रदाय हा पुण्यपावन असून कठोर व्रत आचरणारा जरी असेल, परंतु कृपेचा वर्षाव करणारा, प्रेमाची पाजर घालणारा सुद्धा हाच नाथ संप्रदाय आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की कोणतंही कठीणातलं कठीण कार्य असेल, कोणत्याही कठीणातल्या परिस्थितींना बाहेर एखादा व्यक्तिरेखा पडत नसेल तर अशावेळी नाथ संप्रदायामध्ये किंवा नाथांना घातलेलं जे साकडं आहे किंवा नवनाथांना केलेली जी करुण आर्त आहे किंवा जे नाथांना जे पुकारलेलं आहे काम करण्यासाठी, तर निश्चितपणे नाथसाहेब त्यांचं अंग अडवून एखाद्या व्यक्तीचं ते कार्य करतात. याची प्रचितीसुद्धा आपल्याला 40व्या अध्यायामध्ये सद्गुरू गोरखनाथ महाराज नवनाथ भक्तिसारमध्ये देतात. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नाथांचा फोटो असेल, नाथांची मूर्ती असेल, जर यातलं काहीच नाही जमत तर कमीत कमी नवनाथ महाराजांचा ग्रंथ जो नवनाथ भक्तिसार आहे हा अवश्यपणे ठेवण्याचा प्रयत्न करा. आता जे शिबिर होऊन गेले त्या शिबिरामध्ये मी नाथ महाराजांचे म्हणजे नवनाथ महाराजांचे नवनाथ भक्तिसार हे ग्रंथ प्रत्येकाला दिलेले आहेत किंवा त्याचं वाटप केलं आहे. याच्या मागे रिझन काय होते? रिझन एवढेच होते की नाथ धर्माचा प्रचार प्रसार आम्हाला करायचा होता. घराघरामध्ये नाथांची शिकवण, नाथांचा उपदेश, नाथ वाणी पोचावी हा आमचा त्याच्या मागे उपदेश होता. ज्या ज्या व्यक्तिरेखांना ते प्राप्त झाले, कितीतरी व्यक्तिरेखांच्या घरामध्ये ते ग्रंथ नव्हते, परंतु नाथ कृपेने ते ग्रंथ त्यांच्या घरापर्यंत पोहोचले, ते घरामध्ये गेले. यकीन माना प्रत्येक घरामध्ये नाथ चैतन्य, नाथ कृपा होण्यामध्ये सुरुवात ही निश्चितपणे झालेली आहे. जिथे नाथ ग्रंथ असेल तिथे नाथांची स्वारी म्हणा किंवा ज्याला म्हणून नाथांचा कृपा आशीर्वाद हा होतोच होतो. आता अनेक जणांना नाथांची पोती कशी असते ती माहीत नाही, त्यासाठी मी ते पोतीसुद्धा शो करत आहे, दाखवत आहे. या अनुषंगाने नवनाथ भक्तिसारची पोती आता समोर तुम्हाला स्क्रीनवरती कदाचित हे नाव उलटे दिसत असेल कॅमेरामुळे, परंतु हे नाथ संप्रदायामध्ये असलेली जी आद्य प्रमाणित ग्रंथ हा महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे, हा नवनाथ भक्तिसार आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराघरामध्ये याची स्थापना करणे, नाथ ग्रंथाची पूजा करणे, म्हणजे थोडक्यात तुम्ही साक्षात रूपाने नाथांची पूजा करण्यासारखेच एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ नसून हा परीस आहे. ज्याप्रमाणे परीस लोखंडाचं सोनं करतो, अशी मनुष्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येचं समाधान या ग्रंथामध्ये आहे.
प्रत्येक अध्याय या ग्रंथामध्ये आलेला हा चमत्कारी आहे. हा प्रत्येक अध्यायापासून मिळणारी फलश्रुती ही सुद्धा चमत्कारी लाभ देणारी आहे. कोणतंही कार्य असेल, कितीही बधित कार्य असेल, त्या कार्याला खेचून आणायला आणि तुम्हाला यश द्यायची ताकद या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे जरी तुमच्या घरामध्ये ग्रंथ स्थापित झाला नसेल तर तुम्ही अवश्यपणे हा ग्रंथ, जिथे तुमच्याजवळ धार्मिक पुस्तकांचे दुकाने असतात तिथे हा निश्चितपणे ग्रंथ मिळतो, तो ग्रंथ घरामध्ये आणा, तो स्थापित करा. ज्या घरामध्ये असे ग्रंथ राहतात अशा घरामध्ये वाईट शक्ती, भूत प्रेत आत्मेसुद्धा येऊ शकत नाहीत. एवढं सामर्थ्य, अचाट सामर्थ्य ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे या ग्रंथाला तुमच्या घरामध्ये प्रस्थापित करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. त्याच अनुषंगाने तंत्रशाखेमध्ये सुद्धा नाथ महाराज यांची पकड किंवा तंत्रशाखेमध्ये सर्व तंत्रांच्याही पुढे हा नाथ संप्रदाय चालतो. याच्यामागे सुद्धा गूढता आहे. आता व्हिडिओची लेंथ किंवा व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी जास्त काही न सांगता एवढं सांगेल की कोणत्याही लेवलचं तंत्र किंवा कोणत्याही पद्धतीची जी तंत्र प्रणाली असेल त्याच्यामध्ये नाथ योगी हे अव्वल स्थानी असतात. म्हणजेच नाथ योगियांकडे असलेली जी मंत्र सामर्थ्य आहे, शाबरीचं जे सामर्थ्य आहे, हे कोणत्याही तंत्रापासून त्याचं रक्षण करणारे ठरते. स्वतः नाथसाहेब त्या प्रत्येक साधकाचं, त्या भक्ताचं, त्या शिष्याचं सर्व पद्धतीच्या प्रकारच्या तंत्रमंत्रापासून हे निश्चितपणे रक्षण करतात. आणि तुच्छ दर्जाची जी लेवल, ज्याला आम्ही भूत प्रेत पिशाच्य म्हणतो, यांची तेवढी ताकद नाही आहे की नाथ संप्रदायामध्ये एखाद्या नाथ योग्याचं वाईट करण्याची. मुळामध्ये जे प्रेत असतात ते सुद्धा नाथ योग्यांपुढे उभे राहतात त्यांच्या मुक्तीसाठी. हे ताकद आहे नाथ संप्रदायाची. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचे तंत्र असेल, मग याच्यामध्ये कौलाचार तंत्र असेल, भैरव असेल, भैरवी असेल, शाक्त पंथातलं तंत्र असेल, नाहीतर कोणत्याही पंथातलं तंत्र असेल, तर याच्यामध्ये नाथ संप्रदाय हा निश्चितपणे अग्रगण्य हा राहिलेला आहे आणि तो सदैव राहील सुद्धा. कारण नाथ संप्रदायामध्ये नाथांवरती थोडी कृपा ही माया भगवतीची आणि भगवान शंभू महादेवाची निश्चितपणे आहे. त्यामुळे जे मंत्र, जे तंत्र हे सुद्धा सिद्ध होतात. हे नाथ संप्रदायापासूनच सिद्ध झालेले आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतात. इवन मंत्रशास्त्रामध्ये सुद्धा नाथ संप्रदायाची पकड हे खूप मोठी आहे. दुसरे स्वरूप याच्यामध्ये जे बजरंगबली, ज्यांना वीर नसून ते महावीर, हे श्रेणी बजरंगबलीचे आहे. जे वीरांचे वीर आहेत ते महावीर आहेत. त्यामुळे मत्स्येंद्रनाथ महाराज आणि बजरंगबलींचं जे एकमेकाशी जे संबंध आहेत हे घनिष्ठ आहेत. ज्याला आपण म्हणूया, जसा एक भाऊ एका भावाशी संबंधित असेल, जसा एक पिता एका पुत्राशी संबंधित असेल, जसा गुरु एका शिष्याशी संबंधित असेल, जसा एखादा स्नेही एखाद्या स्नेहीशी संबंधित असेल, तसे संबंध मत्स्येंद्रनाथ महाराजांनी साक्षात भगवंत हनुमंतराया म्हणजे बजरंगबलीचे आहेत. कारण मत्स्येंद्रनाथ महाराजांच्याच कृपेने बजरंगबलीवरती आलेलं सुद्धा संकट हे मत्स्येंद्रनाथ महाराजांनी टाळलेलं आहे. ज्या अर्थी बजरंगबली हे त्यांच्या शब्दामध्ये अडकलेले होते, गुंतलेले होते वरदान दिल्याच्यानंतर, मत्स्येंद्रनाथ महाराजांनी बजरंगबलीला ती कृपा किंवा बजरंगबलीवरती ती थोडक्यामध्ये म्हणूयात की आपण एक कृपा पात्र केलेली आहे किंवा ती विधी लिखत होते. परंतु कुठे ना कुठे मत्स्येंद्रनाथ महाराज हे बजरंगबलीचे कार्य हे त्यांनी स्वतः केलेले आहेत. त्यामुळे सर्व नाथांमध्ये, नवनाथातील प्रत्येक नाथामध्ये, नवनाथातील सर्वच्या सर्व नाथांमध्ये सर्वात प्रिय नाथ बजरंगबलीचे कोणते असतील तर ते मत्स्येंद्रनाथ महाराज आहेत. आणि मत्स्येंद्रनाथ महाराजांना करतल भाष्य आहे बजरंगबलीचं की कोणत्याही लेवलचं कार्य असेल, कोणत्याही पद्धतीचं दुर्गमातीत दुर्गम कार्य असेल, त्याच्यामध्ये मी स्वतः म्हणजे बजरंगबली हे सर्वप्रथम तुझ्या कार्याच्या आरंभी असेल, असा वचन बजरंगबलीचं मत्स्येंद्रनाथांना आहे. त्यामुळे यापूर्वीही म्हटलं, मी आजही म्हटलो की ज्या अनुषंगाने बजरंगबाण ही दीक्षासुद्धा दिली गेलेली आहे. तुम्ही यकीन म्हणा ह्या गोष्टी साधी किंवा ज्याला आपण म्हणून ह्या इझी गोष्टी नाही आहेत. नाथ संप्रदायामध्ये असूनसुद्धा, नाथ सांप्रदायिक असून, परंतु बजरंगबाणसारख्या दीक्षा या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मार्फत दिल्या गेल्या. याच्या मागे सुद्धा गुरु मत्स्येंद्रनाथ महाराजांचीच ते कुठे ना कुठे चेतना, ते संकेत होते, ते समाजापर्यंत पोचवायचे होते. म्हणून बजरंगबाणसारख्या अति तीव्र असलेल्या दीक्षा ह्या समाजापर्यंत पोचल्या गेल्या. अनेक लोकांच्या याच्यामागे कल्याण झाले, अनेकांचा उद्धार झाला. कितीतरी अघटित कार्य, कितीतरी अघटित घटना टळल्या. ज्या लोकांचे कार्य होत नव्हते, अनेक ठिकाणी जाऊन अनेक ठिकाणी पैसे घालवूनसुद्धा जे कार्य झालेले नव्हते, ते मत्स्येंद्रनाथ आणि बजरंगबलीच्या कृपेने बजरंगबाणमुळे सिद्ध झाले. एवढी ताकद प्रत्येक व्यक्तीला आली, अनुभव तेवढे प्राप्त झाले. असा एकही व्यक्ती नसेल ज्यांनी बजरंगबाण केल्याच्या नंतर त्याला तो अनुभव आलेला नसेल. एकदा नाही आला, दुसऱ्यांदा नाही आला, परंतु कधी ना कधी तिसऱ्या वेळेस का होईना, परंतु त्याच्या प्रारब्धानुसार त्याला अनुभव हा निश्चितपणे आलेला आहे. परंतु सांगण्यात तात्पर्य,
प्रत्येक व्यक्तीला बजरंग बाण केल्याच्या नंतर हे अनुभव प्राप्त झाले. ती शक्ती, ती ऊर्जा त्यांनी महसूस केली किंवा ती फील केली. ती एनर्जी असेल, ती ऊर्जा असेल, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक पद्धतीचं सामर्थ्य, एक पद्धतीचा आत्मविश्वास जागृत झाला. दैवी साधनेवरती, नाथ संप्रदायावरती, बजरंगबलीवरती त्यांचा विश्वास अजून अटळ झाला. त्यांच्यामध्ये एक पद्धतीचे ज्याला आपण म्हणू सामर्थ्य निर्माण झाले, ज्याच्यावरती त्यांनी त्यांच्या सहकुटुंबाचे कल्याण करायची जबाबदारी ते आता घेऊ शकत आहेत. एवढं सामर्थ्यवान व्यक्तिरेखा बजरंगबलीच्या बजरंग बाणमुळे निर्माण झाली. मग हे कृपा कोणाची होती? ही कृपा मत्स्येंद्रनाथ महाराजांची होती, ज्यांच्या चेतनेने किंवा ज्यांच्या संकेताने ते कार्य म्हणजे स्वतः मला ते करायला मत्स्येंद्रनाथांनी लावले. आणि मत्स्येंद्रनाथांची जी कृपा होती, जे कार्य माझ्या हातून पूर्ण झाले, त्याचा लाभ हा प्रत्येक व्यक्तीला झाला. आणि त्यांच्या हृदयातनं जी दुवा, त्यांच्या हृदयातनं एक पद्धतीचे जे पुण्य त्यांच्या मुखातून बाहेर झाली की कोणते सागरनाथजी महाराज, परंतु कुठेतरी मी त्यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या व्हिडिओ पाहून बजरंग बाणची मी दीक्षा घेतली, पण माझं कल्याण झालं त्या एका पुण्यात्मामुळे. अशा पुण्यात्माला म्हणजे असे कितीतरी फोन मला स्वतः प्राप्त झाले. अशा लोकांनी तेवढ्या दुवा आमच्यापर्यंत पोहोचवल्या की तुमच्यामुळे आमचे एवढे कार्य होते ते झाले, ज्याच तागात कधी कोणी करू शकले नव्हते किंवा कोणत्या गुरुकडून म्हणण्यापेक्षा कुठे जाऊन सुद्धा ते कार्य झालेले नव्हते. ही ताकदनाथ संप्रदायाची होती, हे बजरंगबलीची होती. मग हेच प्रमाण आहे. तस्मात शास्त्र प्रमाणम. आजपर्यंत जेवढ्या विद्या असेल किंवा जेवढे शास्त्र असेल, जेवढे व्हिडिओ असेल, जेवढे तुम्हाला दिलेल्या दीक्षा असतील, ह्या प्रत्येक शास्त्राला धरून आणि शास्त्र हेच प्रमाण मानून आम्ही तुमच्यापर्यंत मांडल्या. अनेक गुरूंनी चॅनलच्या माध्यमातून कितीतरी वेळा जे ज्ञान चॅनलवरती दिलं गेलं त्याचं कॉपी पेस्टसुद्धा केलेलं आमच्यापर्यंत व्हिडिओ अनेक सेवेधाऱ्यांनी किंवा जे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवणारे जे आमचे जवळचे आहेत किंवा ज्यांना आम्ही म्हणू की ज्यांनी दीक्षित आहे, अशा व्यक्तिरेखांनी ते माहिती वेळोवेळी आमच्यापर्यंत पोहोचवली, आजही पोहोचवत आहेत. परंतु शेवटी प्रत्येक व्यक्तिरेखा जर हिंदू धर्माचं कार्य करत असेल, भलेही चॅनलवर आम्ही प्रदर्शित केलेली माहिती असेल, ती माहिती घेऊन त्यांच्या चॅनलवरती ते बोलत असेल, वाक्य न वाक्य त्यांच्या चॅनलला ते बोलत असेल, तर त्याच्यामध्ये खेद मानण्यासारखं आम्हाला तर वाटत नाही की काही आहे म्हणून. कारण ते सुद्धा कुठे ना कुठे एका हिंदू धर्माचंच म्हणजे आपल्या हिंदू धर्माचंच ते प्रतिनिधित्वही करत आहेत आणि त्यांच्यामार्फत कुठे ना कुठे उद्या जाऊन जागरणाचीच भूमिका याच्यामधून होत आहे. त्यामुळे आम्हाला आनंद आहे. आम्हाला कुणाहीबद्दल द्वेष नाही आहे ना, आमच्या मनामध्ये ना कोणत्याही गुरु असेल, कोणतेही गादीधारक असेल, कोणत्याही पद्धती किंवा कोणत्याही संप्रदायातील व्यक्तिरेखा असेल, आणि आम्ही कोणतेही जात पात धर्म ह्याला मानत नाही. आमचा एकच धर्म आहे, हा हिंदू धर्म आहे. आम्ही या फक्त आणि फक्त हिंदू धर्मालाच मानतो. आणि प्रत्येक व्यक्तिरेखेने आपल्या या सनातन संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये खास करून आपले जे गुरु आहेत, प्रत्येक शिष्याने त्याच्या गुरुविषयी हा आदरभाव हा राखला गेला पाहिजे. ही शिकवण आहे आपल्या सनातन संस्कृतीची, आपल्या साधू संतांची. बरेच वेळा काही व्यक्तिरेखा विचारतात की गुरु आहेत, आणखीन काही गुरु केले तर चालतात का? अवश्यपणे जर तुमच्या गुरु असेल, परंतु तुम्हाला दुसऱ्या पंथाचे गुरु करायचे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की गुरु नाही, मला दुसरे गुरु करायचे, असे व्यक्तिरेखा गुरु करू शकतात. पण एक समजून घ्या, शेवटी हे तत्त्व आहे. तुम्ही गुरु करण्यापूर्वी मित्र म्हणेल, तुम्ही तुमची साधना वाढवा. जिथे ज्या देवाला तुम्ही मानत असाल, जे देवीला तुम्ही मानत असाल, तिथे तुम्ही स्थिर व्हा. त्यांची भक्ती, त्यांची साधना वाढवा. कुठे ना कुठे वळणाच्या एका वाटेवरती तेच तुमचे जे देवता आहेत, तुमचे जे आराध्य आहेत, तेच तुम्हाला तुमच्या गुरुपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग हा सुकर करतील, तेच तुम्हाला तुमच्या गुरुपर्यंत नेऊन पोहोचवतील. त्यामुळे तुम्ही तुमची साधना वाढवा. अवश्यपणे तुम्हाला तुमच्या खऱ्या गुरूंची, त्या गुरुतत्वाची एक ना एक दिवस भेट निश्चितपणे होईल. एवढंच मित्र सांगू शकेल. त्यामुळे जी गुरुशिष्य प्रणाली आहे ही प्रत्येक व्यक्तीने धारण करणं हे अनिवार्य आहे आणि करा. कारण कुठलीही गोष्ट असेल, जन्म झाल्यापासून ज्याला आपण म्हणून जन्मल्यापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक वळणामध्ये व्यक्ती हा गुरूंच्या आदेशानेच जगत राहतो. कोणी ना कोणी त्याला शिकवल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. तेच अध्यात्म क्षेत्र आहे. आपण सांसारिक लाईफ जशी इतरांच्या मर्जीने किंवा लग्न करताना सुद्धा विचार करून आपण करतो, कुणाचे तर 4 विचार मनामध्ये घेऊन किंवा 4 लोकांचे विचार ऐकून एखाद्या व्यक्तीविषयी आपण मत निर्माण करून लग्नासारख्या गोष्टीसुद्धा करतो. थोडक्यात या नरदेहरूपी संसारामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुरूंची गरज पडते. मग अध्यात्मासारख्या क्षेत्रामध्ये आपण विना गुरूच्या पुढे जाऊ शकत नाही. हे तुम्ही आज निश्चितपणे यकीन माना, हे लिहून घ्या. त्यामुळे फक्त पुस्तक आणि व्हिडिओ पाहूनच
कोणतीही गोष्ट आपण करत असेल किंवा मंत्र किंवा तंत्र यासारख्या गोष्टी पुस्तकाच्या जोरावरती आणि फक्त व्हिडिओच्या जोरावरती या कधीही सिद्ध होत नाहीत. निश्चितपणे पुढे जाऊन याच्यामध्ये फसणार आहात. त्यामुळे कोणतीही क्रिया करताना आध्यात्मिक क्षेत्रातली तुमच्या पाठीमागे किंवा तुमच्या मस्तकावरती गुरूंचा वरदहस्त असणं हे निश्चितपणे असावाच. कोणताही साधक हा खऱ्या अर्थी एका गुरुशिवाय हा कधीही सिद्ध या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे असाल, जे तुम्हाला वाटत असेल त्यांना तुम्ही तुमचा गुरु धारण करा आणि ते तत्त्व काय आहे हे आधी ओळखून घ्या. कारण गुरु हे मुळामध्ये मनुष्यरूपी नसून ते एक तत्त्व आहे. भलेही तुम्हाला ते 4 गोष्टी वेगळ्या स्वरूपामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्याच्यामागे जी त्यांची भूमिका आहे, जी भावना आहे आणि त्यांच्यापासून मिळणारा जो लाभ आहे, यकीन माना हा तुमचं निश्चितपणे कुठे ना कुठे एक पुण्यकार्य असं कार्यच करणार आहे किंवा तुम्हाला चांगल्याच वळणावरती आणून ते सोडणार आहेत. त्यामुळे हे तत्त्व ओळखावे लागते आणि याच्यामध्ये घाई गडबड न करता जे तुमचे सिद्ध किंवा जे तुमचे आराध्य देवता असेल, देवी असेल, यांच्या साधनेद्वारे तुम्ही त्यांना प्रार्थना करा. जर तुम्हाला गुरुच भेटत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीने वाटत असेल की मला गुरु वाटत नाही की माझा गुरु करण्यायोग्य कोणी व्यक्तिरेख माझ्यापर्यंत आलेला आहे, तर अशावेळी तुम्ही गुरु गोरक्षनाथ महाराजांना गुरु करा, गुरु मत्स्येंद्रनाथांना गुरु करा. पण तेच व्यक्तिरेख गुरु गोरखनाथ किंवा मत्स्येंद्रनाथांना गुरु करा जे नाथ संप्रदायांचं ज्याला आपण म्हणू अचल पद्धतीचा जो रस्ता आहे, जी कठीणता आहे, त्या अंगीकारी बांधण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असेल अशा व्यक्तिरेखांनी गुरु मत्स्येंद्रनाथ किंवा गोरक्षनाथ मातांना स्वतःचं गुरु करा आणि त्यांना गुरुस्थानी ठेवून तुम्ही नाथ संप्रदायाची उजळणी किंवा ज्याला आपण म्हणून त्या अनुषंगाने प्रयत्न करा. कुठे ना कुठे नाथ योगी हे तुमच्या वाट्याला येऊन तुमच्या आणि तुमच्या गुरुतत्वाची भेट निश्चितपणे याद्वारे होईल. ठीक आहे, सांगण्यासारख्या आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु संपूर्ण नाथ संप्रदायाविषयीचं ज्ञान हे एका भागामध्ये मी देऊ शकत नाही. परंतु हा जे ज्ञान देण्याचा मी प्रयत्न केला हा निश्चितपणे तुमच्या बुद्धीमध्ये भर पाडणार असेल. अनेक जणांना माहिती असेल, परंतु काहींना माहिती नसेल, यांच्या बुद्धीमध्ये भर पडलेली सुद्धा असेल आणि आजचा भाग हा निश्चितपणे तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे हा तुम्हाला उपयोगी किंवा तुमच्या ज्ञानामध्ये प्रकाश टाकणार हा बनलेला असेल अशी मी आशा व्यक्त करतो. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत नॉलेज गुरुजी को आदेश. अलख निरंजन आदेश.